नमस्कार सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तिळाचे रेट सध्या तरी रिझनेबल आहेत. मागच्या वर्षी एवढेच आहेत. मागच्या वर्षी पाऊस चांगला झाला होता, त्याचा परिणाम भारताच्या पिकावर चांगला झालेला आहे, तर पीक चांगलं आलेलं आहे. ब्राझीलचं क्रॉप पण मागच्या वर्षीपेक्षा सेम आहे किंवा थोडंसं वाढीव म्हणता येईल. तर इम्पोर्ट चांगला आहे यावर्षी ब्राझीलकडून पण. आणि उत्पन्नता भारताची आणि बाहेरची दोन्हीची एकदम चांगली असल्यामुळं रेट स्टेबल राहिलेले आहेत आणि क्वालिटीचा दर्जा वाढलेला आहे मागच्या वर्षीपेक्षा. तर संक्रांत 100% गोडीनं जाणार. साधारण काय भाव आहेत आणि नागरिकांच्या खिशाला परवडेल असे भाव संक्रांतीला पाहायला मिळतील? हां, 100%. मागच्या वर्षी जे दर होते समजा 200-220च्या दरम्यान जे दर होते, यावर्षी साधारण ते सेम म्हणता येईल किंवा 5-10% कमी म्हणता येईल. 180 ते 200च्या दरम्यान चांगल्या तिळाचे उत्पादन रेट आहेत. पॉलिश तिळाचे दर 220 ते 240च्या दरम्यान चांगल्यापैकी क्वालिटीचे आहेत. तर 100% आम नागरिकांच्या खिशाला परवडण्यासारखे दर आहेत. सर, साधारण 14-15 तारखेला मकर संक्रांत आहे, त्यानिमित्ताने मार्केटमध्ये तयारी कशी सुरू आहे? रिटेल असतील किंवा साधारण जे नागरिक आहेत ते कधीपासून आता ती खरेदी असेल, इतर खरेदीसाठी येत आहे? होलसेल खरेदी तर साधारण 25 तारखेपासून सगळ्यांची सुरू झालेलीच आहे. सगळे आपल्या 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 कंझ्युमर कस्टमरसाठी पूर्वतयारी करूनच ठेवतात. तिळापासून बरेचसे उत्पादन तयार होतात. रेवडी, गुळचिक्की, तिळगुळ चिक्की असे बरेचसे उत्पादन आहेत जे त्या तिळापासून तयार होतात. त्यांची पूर्वतयारी 15 दिवसापूर्वी सुरू होऊन जाते. तर साधारण 5 तारखेपासून कंझ्युमर कस्टमर, रिटेल कस्टमर बाजारात यायची शक्यता आहे. तर 5 तारखे ते 15 तारखेदरम्यान चांगलं उत्स्फूर्त संक्रांतीचा सण साजरा होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.